नमस्कार मित्रांनो, मी फुलमाळी सर स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो। तर बघा, आज आपण माहिती बघणार आहोत मॉईल रिक्रूटमेंट म्हणजे भारतामध्ये बऱ्याच अशा महारत्न व मिनीरत्न कंपन्या आहेत। त्या कंपन्यामध्ये मॉईल ही सुद्धा एक महारत्न व मिनीरत्न कंपनी आहे। तर या कंपनीमध्ये म्हणजे भारत सरकारच्या कंपनीमध्ये बऱ्याच जागा निघलेल्या आहेत आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर आजपासून म्हणजे 17 ऑक्टोबरपासून ते 6 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला इथं अर्ज दाखल करायचा आहे। आणि विशेष म्हणजे ही कंपनीचं हेड ऑफिस जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आहे। त्याच्यामुळं ही भरती जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची असली तरी हेड ऑफिस नागपूरमध्ये असल्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या सोयीस्कर होत असतात। त्याच्यामुळं लक्षात घ्या। आता मॉईल म्हणजे काय तर मॅग्नीज ओर लिमिटेड, मॅग्नीज ओर लिमिटेड याचा फुल फॉर्म आहे मॉईलचा। तर ही मॅग्नीज ओर लिमिटेड ही कंपनी आहे। तर ही बढिया कंपनी आहे भारत सरकारची आणि इथं एक जागा निघलेल्या आहे। तर इथं तुम्ही अप्लाय करून परीक्षा देऊन इथं तुमची निवड करून घेऊ शकता आणि इथं अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे सॅलरी वगैरे मिळत असते। तर बघा, आता कोणती पदं इथं आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू इथं ITI, डिप्लोमा आणि डिग्री यांच्या सर्वांसाठी पदे उपलब्ध आहेत। त्याच्यामुळं लक्षात घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर तुम्ही या पदासाठी अप्लाय करायचं आहे। आता सध्याला महाराष्ट्र शासनाकडे सध्याला कोणत्या रिक्रूटमेंट नाही आहे। त्याच्यामुळं तुम्ही इकडं सेंट्रलकडे वळून टेक्निकलचा तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तर तो इथे तुम्ही वापरू शकता। तर बघा, सगळ्यात पहिले आपण बघू इलेक्ट्रिशियन ग्रेड 3च्या जागा आहेत। तर याच्यासाठी महत्त्वाचं असं आहे, सगळ्यात पहिले आपण बघू याच्यासाठी पात्रता काय आहे। तर पात्रता म्हणजे तुमच्याकडे याच्यासाठी ITI इलेक्ट्रिशियन झालेला पाहिजे प्लस 1 इयर एक्सपिरियन्स, म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन प्लस 1 इयर एक्सपिरियन्स। अजून आता हा एक्सपिरियन्स म्हणजे लक्षात घ्या, जर तुमची अप्रेंटिस जरी झालेली असेल तर तो तुमचा एक्सपिरियन्स म्हणून याच्यात काउंट करता येणार आहे। आणि तुमच्याकडे अजून लायसन असणं गरजेचं आहे। जे आपण इलेक्ट्रिशियन झाल्यानंतर वायरमनचं लायसन वगैरे काढतो तर ते लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। अशा 3 गोष्टी आहे याच्यात। ITI इलेक्ट्रिशियन झाला पाहिजे, 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे आणि तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे। आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांकडे काही विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स नसतो, काहीकडे लायसनसुद्धा नसतं। त्याच्यामुळे इथं तुमच्याकडे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आणि लायसन आहे तर त्यांच्याकडे इथं संधी आहे। आणि वय जर बघितलं आपण तर वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता। वयाचे 30 वर्ष तुम्ही इथं अप्लाय करू शकता, 30 वर्षापर्यंत। आता बेसिक जर म्हटलं याचं तर 23,400 बेसिक आहे। म्हणजे इन हँड सॅलरी तुमच्याकडे 42,420 इतकी सॅलरी तुमच्या हातात इथं मिळत असते। आता जागा संदर्भात बघू आपण किती जागा आहेत। तर बघा, ओपनसाठी 7 जागा आहेत, EWS साठी 1 जागा आहेत, SC साठी 2 जागा आहेत, ST साठी 1 जागा आहेत आणि OBC साठी इथं 4 जागा आहेत। तर इथं तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। नंतर दुसरी पोस्ट आहे मेकॅनिकल कम ऑपरेटर। त्याच्यात तुम्हाला जर बघितलं तर ITI फिटर झालेला पाहिजे। ITI ज्या विद्यार्थ्यांचा ITI फिटर झालेला आहे तर त्यांच्यासाठी ही जागा आहे। ITI फिटर प्लस 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मेकॅनिकल कम ऑपरेटर या पदासाठी अप्लाय करू शकता। नंतर जर बघितलं आपण तर
अजून एक पोस्ट आहे त्याच्यात मेकॅनिकल कम ऑपरेटर. तर ITI वेल्डर, ज्या विद्यार्थ्यांचा ITI वेल्डर झालेला आहे तर त्यांच्यासाठी पण इथं वॅकन्सी आहेत. तर इथं बघा, सगळ्यात पहिले फिटर संदर्भात आपण बघू. तर फिटर संदर्भात बघितलं आहे आपण की ITI फिटर झालेला पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याच्यात वॅकन्सी बघा, फिटरसाठी जास्त वॅकन्सी आहे. ओपनसाठी 16 वॅकन्सी आहेत, EWSसाठी 3 वॅकन्सी आहेत, SCसाठी 5 वॅकन्सी आहेत, STसाठी 2 वॅकन्सी आहेत आणि OBCसाठी 9 वॅकन्सी आहेत. तर इथं फिटरसाठी बऱ्याच वॅकन्सी आहे इलेक्ट्रिशियनपेक्षा. त्याच्यानंतर मेकॅनिकल कर ऑपरेटर वेल्डरसाठी जर बघितलं आपण तर वेल्डरसाठी ITI इलेक्ट्रिशियन झालेला पाहिजे आणि इथंसुद्धा 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर त्याच्यानंतर फोरमनच्यासुद्धा वॅकन्सी आहेत. त्याच्यासाठी डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे तुमच्याकडे, परंतु तो मायनिंगचा डिप्लोमा पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात शक्यतो कोणी मायनिंगचा डिप्लोमा डिग्री वगैरे काही करत नाही आणि एक्सपिरियन्स घेत नाही. त्याच्यामुळं परंतु ह्या 3 ज्या पोस्ट आहेत इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर, तर याच्यात तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे अभ्यास करून इथं सिलेक्शन मिळवू शकता. आणि अजून एक आहे की ही कंपनी आपल्या नागपूरलाच असल्यामुळं, म्हणजे महाराष्ट्रातील नागपूरलाच असल्यामुळं तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जाण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळं हे तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तरी तुमचे जे विद्यार्थी असतील इलेक्ट्रिशियनचे, अजून आपण म्हणू फिटरचे आणि वेल्डरचे, जे तुमचे ITI झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्यांना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. अशीच आपण नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो. त्याच्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आता डिटेल्स जाहिरात बघण्यासाठी आपलं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. डिटेल जाहिरात तिथे तुम्हाला मिळून जाईल. अजून जी ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक आहे तर तीसुद्धा तिथं तुम्हाला तिथं मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आणि ॲप्लिकेशन फीस 300 रुपये ते 100 रुपये. ॲप्लिकेशन फीस पण काही जास्त नाही आहे, त्याच्यामुळं तिथं तुम्ही बघू शकता. आणि डिटेल जर जाहिरात मी म्हणेल ॲप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही एकदा जाहिरात डिटेल्समध्ये वाचून घ्या, जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. आणि सगळ्यांनी एकदा चॅनलला लाईक आणि शेअर करा. चला, थँक्यू.